महाराष्ट्रातील बीआरएस पक्ष आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये विलीन होण्याची शक्यता आहे। राज्यातील बीआरएसचे सगळे पदाधिकारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। येत्या 6 तारखेला पुण्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। राज्यातील बीआरएसच्या प्रमुख नेत्यांची आज शरद पवारांच्या सोबत एक महत्त्वाची बैठक देखील संपन्न झालेली आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज राज्याच्या राजकारणातील आपण पाहतोय। महाराष्ट्रातील बीआरएस पक्ष आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये विलीन होण्याची शक्यता आहे। एकीकडे शरद पवारांच्या पक्षामध्ये इनकमिंग वाढलेलं असतानाच अनेक आजी आमदार देखील शरद पवारांच्या पक्षाच्या वाटेवर असल्याचं एका बाजूला पाहायला मिळतंय। दुसरीकडे मात्र बीआरएस पक्षाचे अनेक पदाधिकारी आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये विलीन होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता पवारांची ताकद वाढलेली आहे। राज्यातील बीआरएसचे पदाधिकारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहे। येत्या 6 तारखेला पुण्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे। राज्यातील बीआरएसच्या प्रमुख नेत्यांची आज शरद पवारांसोबत एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडनं या राजकीय ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भातले अपडेट घेऊयात। अमोल, महाराष्ट्रातील बीआरएस पक्ष आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये विलीन होण्याची शक्यता आहे, अधिकचे अपडेट नेमके काय? खरंच शुभम, अतिशय मोठी ही घडामोड आहे आणि शरद पवारांचे जे धक्कातंत्र आहे ते अजूनही सुरू असल्याचं पाहायला मिळते। ते फक्त राज्यातीलच पक्ष नव्हे तर आता इतर राज्यातील पक्ष सुद्धा शरद पवार यांनी फोडायला सुरुवात केलेली आहे। तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री असलेले के चंद्रशेखर राव यांचा जो भारत राष्ट्रीय समिती पक्ष आहे म्हणजेच बीआरएस, याच महाराष्ट्र राज्यातला बीआरएस पक्ष आहे तो संपूर्णपणे आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होणार आहे। 6 तारखेला याबाबतचा पक्षप्रवेशाचा सोहळा आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातले जे बीआरएसचे नेते आहेत, प्रमुख पदाधिकारी आहेत, ते शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। खरं तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा सगळ्यात मोठा धक्का के चंद्रशेखर राव यांना बसलेला आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आपण पाहिलं की बीआरएसची जी प्रगती आहे ती म्हणावी तितकी पाहायला मिळालेली नव्हती। भरघोस असं यश त्यांना महाराष्ट्रामध्ये मिळालेलं सुद्धा नव्हतं आणि त्या पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुका येत आहेत आणि त्यामुळे बीआरएसचे प्रमुख पदाधिकारी आहेत ते आता शरद पवार यांच्या सोबत जाण्यासाठी उत्सुक आहे। याबाबतची बैठक ही कालही झालेली आहे आणि आजही पुण्यातल्या मोदीबाग या कार्यालयामध्ये पार पडल्यानंतर आता 6 तारखेला हा सगळा पक्षप्रवेशाचा सोहळा आहे तो आता मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे। त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये इनकमिंग आहे ते आता मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं खरंच शरद पवार यांच्या पक्षाची ताकद ही आता कुठेतरी वाढताना पाहायला मिळते। पण के चंद्रशेखर राव जे तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि बीआरएसचे सर्व आहेत, त्यांना मात्र हा महाराष्ट्र राज्यातला सर्वात मोठा धक्का मानला जातोय आणि सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत ते आता शरद पवार यांच्या पक्षामध्ये येणार आहेत आणि बीआरएस पक्ष जो महाराष्ट्र राज्यातला आहे तो पूर्णपणे आता शरद पवार यांच्या पक्षामध्ये विलीन सुद्धा होणार आहे। अगदी अमोल, महत्त्वाची अपडेट या राजकीय बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।